नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम आमच्या तमाम दर्शकांना 68व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आता वळूया ठळक घडामोडींकडे. रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 68वा वर्धापन दिन करण्यात आला. उत्साहाने साजरा. रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या भव्य पटांगणावर पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्य शासकीय ध्वजारोहण. आणि पोलीस दलानं सादर केलेलं उत्कृष्ट संचलन आणि विविध शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रत्नागिरीकरांना केलं मंत्रमुग्ध. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 68वा वर्धापन दिन रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या भव्य पटांगणावर पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला. तळताना बदले हा देश आहे महान आणि विजता विजता हसले. हा उत्सव स्वातंत्र्याचा त्या बलिदानाचा आहे. हा विजय सोहळा सारा त्या समर्पणाचा आहे. अशा भावनेने या ठिकाणी ध्वजारोहण होतंय. प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभा करणारा असा हा क्षण. आपल्या प्रत्येकाची अस्मिता म्हणजे हा राष्ट्रध्वज मोठ्या डौलाने आकाशामध्ये फडकतोय. या प्रसंगी जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील आदी वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस दलातर्फे पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांना मानवंदना देण्यात आली. पथकांचं निरीक्षण करण्याची विनंती करण्यासाठी परेड कमांडर या ठिकाणी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना रिपोर्ट करून परेड निरीक्षणासाठी पाहुण्यांनी प्रस्थान केलेलं आहे. पोलीस रत्नागिरी जिल्हा महिला पथक मुख्य समेकर महाविद्यालयाचं नंबर 2 नेव्हल युनिटचं. पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 67व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपणा सर्वांना, स्वातंत्र्य सैनिक, समस्त जिल्हावासीय तसंच राज्यातील तमाम जनतेला सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा. अनेक युवक भगिनी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाने राज्याच्या प्रगतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या फार मोठे योगदान दिले आहे आणि देणार आहात. आज या ठिकाणी प्रामुख्याने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67व्या वर्धापनानिमित्त अनेक विधी कार्यक्रम झाले. एक लक्षवेधी देखणे कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. याच्यामध्ये
या जिल्ह्याची संस्कृती, कोकणाची संस्कृती याचं देखील दर्शन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि आता पाहूया पोलीस दलातर्फे सादर करण्यात आलेल्या संचलनाची क्षणचित्र। प्रोबेशनरी PSI विकास चव्हाण त्यांना सहकार्य करतायत परिवीक्षाधीन पोलीस निरीक्षक विक्रम पाटील। राष्ट्रध्वज व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत सरसावणाऱ्या पथकापाठोपाठच मानवंदनेसाठी परिवीक्षाधीन पोलीस निरीक्षक संकेत शिंदे आणि त्यांना सहाय्यभूत ठरतायत अमोल खटावकर परिवीक्षाधीन पोलीस निरीक्षक। मानवंदना देत पुढे सरसावणाऱ्या पोलीस मुख्यालय पथक 2 पाठोपाठच मुख्यालयास महिला पोलीस पथकाचं नेतृत्व करतात परिवीक्षाधीन पोलीस निरीक्षक श्रीमती दीपिका मुसळे आणि सुपरन्युमररी म्हणून त्यांना सहाय्यभूत ठरतायत सोनाली झेंडे परिवीक्षाधीन पोलीस निरीक्षक। अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत पुरुषांच्या खंडा लावून काम करणारी होमगार्डची पथकं। यावेळी शहर आणि परिसरातील विविध शाळा, महाविद्यालय, होमगार्ड, NCC आदी विभागानंही शिस्तबद्धरित्या संचलन केलं। पंगवरणी म्हणून काम पाहत आहेत प्लाटून नायक दयानंद शिवलकर। राष्ट्रध्वज व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावणाऱ्या होमगार्ड पुरुष पथकापाठोपाठच अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्ड महिला पथकाचं नेतृत्व करतात मीनाक्षी मोहिते। मनीषा गुप्ते हिच्या सहकार्याने राष्ट्रध्वज व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावणारं होमगार्ड महिला पथक। या भारत देशाचे आम्ही रक्षण करणार, जरी कितीही संकटे आली तरी बाजी लावणार प्राणांची ही जन्मभूमी आमची, आम्ही पाईक जनतेचे कार्य करू सदोदित सर्वांच्याच हिताचे असे सांगणारे भारताचे नौजवान विद्यार्थी तसेच युनिटी आणि नेतृत्व करतायत कॅडेट कॅप्टन स्वप्नील कांबळे आणि त्यांना सहाय्य करत आहेत कॅडेट कॅप्टन मानसी लाड। राष्ट्रध्वजाला मानवंदना देत पुढे सरसावणाऱ्या या पथकापाठोपाठच मानवंदनेसाठी सज्ज साथ देत आहेत कोहडे मास्टर निलेश सनगरे। राष्ट्रध्वज व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावणारं गोगटे जपळकर महाविद्यालयाचं नंबर 5 आर्मी बटालियनचे हे पथक आहे। या पाठोपाठच सर्वांच्या अंगावरती रोमांच उभं करणारं आणि सगळ्यांनाच सरसावणारे हे नंबर 5 आर्मी बटालियन पटवर्धन हायस्कूल रत्नागिरीचं पथक। या पथकापाठोपाठच मानवंदनेसाठी सज्ज असणारं पथक आहे जांभेकर विद्यालय नंबर 5 आर्मी महिला आणि या महिला ग्रुपचं नेतृत्व करते रिजवाना विद्यालयाचं नंबर 5 आर्मी बटालियनचं हे पथक। या पथकापाठोपाठच मानवंदनेसाठी सज्ज झालेले मिस्त्री हायस्कूल रत्नागिरीचं नंबर 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट आणि या नेव्हल युनिटच्या पथकाचं नेतृत्व करते उजमा बारगीर। सुपरन्युमररी म्हणून काम पाहत आहेत जयद मुकादम। राष्ट्रध्वज व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावणारं मिस्त्री हायस्कूल रत्नागिरीचं पथक आणि या पाठोपाठच नंबर 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट पटवर्धन हायस्कूल रत्नागिरीचं पथक मानवंदनेसाठी सज्ज सहकार्याने राष्ट्रध्वज व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावतोय पटवर्धन हायस्कूल रत्नागिरीचं पथक। या पथकापाठोपाठच मानवंदनेसाठी सज्ज झालेले राभा शिर्के प्रशालेचं पथक नंबर 2 महाराष्ट्र नेव्हल युनिट राभा शिर्के पथकाचं नेतृत्व करतायत शिवप्रसाद कोरे आणि सुपरन्युमररी म्हणून काम पाहत आहेत मिहिर सरदेसाई। प्रजासत्ताक दिनाच्या या शासकीय कार्यक्रमामध्ये सर्व प्रमुख अधिकारी, कर्मचारी, सर्व पक्षीय नेते, रत्नागिरीकर आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
दानवे त्यांना सेकंड इन कमांड म्हणून काम पाहत आहेत. प्रभाकर क्रमांक 2 या पथकाचं नेतृत्व करतायत. परिवीक्षाधीन पोलीस निरीक्षक संकेत शिंदे आणि त्यांना मानवंदना देत पुढे सरसावणारा पोलीस मुख्यालय पथक 2 पाठोपाठच मुख्यालयास यावेळी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. बँकच्या मदतीने समाजपूर्ण सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थी सज्ज वेगवेगळे कौशल्याचे नयन दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आलं. या प्रसंगी मुख्याधिकारी अरविंद माळी, माजी नगराध्यक्ष उमेश शेटे, उपनगराध्यक्ष राजेश सावंत, नगरसेवक सोहेल मुकादमसह काही निवडक नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. मोठा गाजावाजा करून थेट नगराध्यक्षांसह शिवसेनेचे 17 नगरसेवक रत्नागिरी नगरपालिकेमध्ये निवडून आले होते. परंतु त्यानंतर पहिल्याच झालेल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेसह सर्व पक्षीय नगरसेवकांनी उपस्थित राहू नये ही बाब दुर्दैवी, खेदजनक, चिंताजनक आणि चीड निर्माण करणारी असल्यामुळे शहरवासियात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट आदी विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहणं फार जरुरीचं असतानाही त्यांची गैरहजेरी मात्र सर्वसामान्य नागरिकांना खटकणारी असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली. शिवाजी स्टेडियममध्ये झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमामध्येही लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती उठून दिसत होती. सहभागी झालेली आहे. गेम आयोजित झाली, रक्तासंगी जवळजवळ त्यांनी होळी खेळलेली आहे आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत
मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश दिवाकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। सलामी दोगे, सलामी दो, 1 2 3 1 राष्ट्रगीत। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग। या प्रसंगी बँकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जयस्तंभ येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शहर प्रमुख प्रमोद शेरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं। सलामी देंगे, अरे चलो। या प्रसंगी शहर आणि परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते। ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंच सौ साक्षी कुमठेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उज्जल जलधि तरंग तव शुभ नामे जागे नमन मंगलदायक जय हे भारत भाग्य हे जय हे जय 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 हे। या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। झंडा ऊंचा रहे हमारा, वेगी जाए विश्व विजय करके दिखलाए। जयघोषाचा नाद कोणाचा, हा मुजरा आमचा तुझला भारत देशा। रत्नागिरी येथील कस्टम कार्यालयाच्या आवारात सहाय्यक आयुक्त देवदत्त शेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मेस्त्री हायस्कूल येथे शौकत काझी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग। या प्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। उद्यमनगर येथील मुस्लिम हॉस्टेलमध्ये KTVचे वृत्त संपादक अलिमिया काझी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं।
यावेळी शकील मजगावकर, इस्माईल काझी, साबिर मजगावकर, डॉक्टर अबू काझी, अब्दुल अलजी, इरशाद काझी आदी हितचिंतक उपस्थित होते. उद्यमनगर येथील कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. नॅशनल अँथम. या प्रसंगी शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी मार्फत चालवल्या जात असलेल्या शेख हसन उर्फ भाई शेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल साखरतर येथे मुख्याध्यापिका अंजुम सोलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अलाउद्दीन साखरकर, सचिव निसार राजपूरकर, खजिनदार अहमद मिरकर, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दाऊद नाइक उर्दू हाईस्कूल साकरतर में परचम कुशाई की तकरीब का इनेकाद हुआ है और ये परचम कुशाई मोहतरमा अंजुम अनवर सोलकर साहिबा सदर मोहल्लिमा शेख हसन उर्फ भाई शेख दाऊद नाइक उर्दू हाईस्कूल साकरतर के दस्ते मुबारक होगी. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मन जिंकली. दरम्यान रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 68वा वर्धापन दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. समर्पणाचा आहे अशा भावनेने या ठिकाणी ध्वजारोहण होतंय. प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभा करणारा असा हा क्षण, आपल्या प्रत्येकाची अस्मिता म्हणजे हा राष्ट्रध्वज मोठ्या डौलाने आकाशामध्ये फडकतोय. दरम्यान प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रिक्षा संघटनांसह जिल्हाभरातील विविध संघटनांनी आणि व्यक्तींनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं. सर्व चालक
केंद्र शासनाने जो परिवहन विभागाने आज दंड जो आकारला रिक्षा संदर्भात आणि तो अतिशय जाचक असून रिक्षावाल्यांना तो आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही आणि त्याचा केंद्र सरकारचा व राज्य शासनाचा या दरवाढी संदर्भात निषेध करण्यासाठी आज 26 जानेवारीला आज आम्ही उपोषण करतोय। परंतु यापूर्वी आम्ही दिलेले निवेदनं या रत्नागिरी शहरामध्ये किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे, परंतु याचा फटका जे गरीब रिक्षावाले प्रामाणिकपणे शासनाचा विविध टॅक्स भरून रिक्षा व्यवसाय का त्यांचा बसला आहे, परंतु RTO अधिकारी किंवा पोलीस वाहतूक यांनी याची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे याचा रिक्षावाल्यांना तोटा सहन करावा लागत आहे। परंतु या 26 जानेवारीच्या उपोषणानंतर यांनी शासनाने जर याची गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्ही जिल्ह्याभर तीव्र आंदोलन करणार आहोत। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 68वा वर्धापन दिन करण्यात आला, उत्साहानं साजरा। रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या भव्य पटांगणावर पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्य शासकीय ध्वजारोहण आणि पोलीस दलानं सादर केलेलं उत्कृष्ट संचलन आणि विविध शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रत्नागिरीकरांना केलं मंत्रमुग्ध। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।